श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, बरेचदा आपण कुठल्या चुका करतो. चुकीमुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा जास्ती प्रमाणामध्ये येते. नकारात्मकता कशामुळे येते? मग आपण काय करायला पाहिजे? तर बघा, आता आपण ज्यावेळेस प्रत्येक ठिकाणी काय करतो, एखादा व्यक्ती आजारी आहे त्याला भेटायला जातो, हॉस्पिटलमध्ये जातो किंवा बाजारामध्ये जातो किंवा इतरत्र आणखी कुठे जातो. मग गेल्याच्या नंतर काय करतो आपण? आल्याच्या नंतर ज्याने चप्पल काढली ती घरामध्ये तसंच येऊन जातो. मग घरामध्ये आल्याच्या नंतर काय होते माहितीये का? आता बाजारामध्ये म्हटल्याच्या नंतर तुम्ही विचार करा, तिथे नकारात्मकता किती प्रकारचे लोक तिथे येतात, किती प्रकारची नकारात्मकता किती असते आणि ती सगळी आपल्या पायाला लागून आपल्या घरामध्ये शिरते. कारण आपण काय करतो, येतानाच नेमकं चूक करतो. मग येताना आपण काय करायला पाहिजे? जेव्हाही आपल्याला माहितीये का आपण एखाद्या आजारी व्यक्तीला भेटायला चाललेलो आहोत, की आपण एखाद्या अशा ठिकाणी चाललेलो आहोत की जिथे कोणी वारलेला आहे आणि तिथे आपण चाललेलो आहोत. प्रत्येकाला जायचं आहे, आपल्याला पण मरायचं आहे असं म्हणत नाही मी, प्रत्येकदा आपण जाणारच आहोत. पण आपण एखाद्या वेळेस जाताना काय करतो, तिथून सगळी निगेटिव्ह नकारात्मकता आपल्या सोबत घेऊन येतो. मग आपण काय करायचं? आपल्याला माहिती आहे कुठे जायचं आहे, मग आधीच आपण एक बादली भरून पाण्याची थोडीशी तिथे ठेवून द्यायची, की एखादा मग्गा भरून आपल्याला पाण्याचा बाहेर ठेवायचा आहे. आणि जेव्हाही आपण बाहेर जातो, बाहेरून येताना आधी आपण पायावरती पाणी घ्यायला पाहिजे आणि पायावरती पाणी घेतल्याच्या नंतर पाय धुवूनच आपल्या घरामध्ये यायला पाहिजे. जेणेकरून नकारात्मकता जी काही असेल, निगेटिव्हिटी जी काही असेल, ती आपल्या दाराच्या बाहेरच थांबते, आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. आणि आपल्या घरामध्ये आपण ती प्रवेश केल्यामुळे आपल्या घरामधलं वातावरण जे आहे हे चांगलं राहते. सगळ्यांना जर खरंच माझे व्हिडिओज आवडत असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.